तरी फ्लाईट नेमके टाईमवर येईल का हा विचार करतच होतो. पण एनिवेज मूड का ऑफ करा, सकाळी मस्त असा पेट भरून नाश्ता केला आणि तयारी करून निघालो. कॅब आली होती, कॅबमध्ये लगेज टाकलं आणि निघालो एअरपोर्टच्या दिशेने. एअरपोर्टमध्ये लगेज चेकिंगला टाकलं आणि तोपर्यंत लंचचा टाईमही झाला होता, कारण की आमची फ्लाईट होती दुपारची. बर्गर किंगमध्ये मस्त असा बर्गर खाऊन घेतला आणि शिवांची शॉपिंग काही संपत नव्हती. पण कितीतरी आपण घेऊन दिलं ना तरी ते लहान मुलांना कमीच असतं. एनिवेज थोडासा आम्ही तिथे टाइमपास केला. तोपर्यंत त्या टाइमपासमध्ये आमची फ्लाईटही आली होती. फ्लाईटमध्ये बसलो. अराउंड थोडा टाईमच लेट होती. ह्याचं डेडिकेशन बघितलं. प्लेनमध्ये पण हा ड्रॉइंग करत बसला होता. आम्ही लँड झालो होतो. लगेज घेतलं फटाफट आणि निघालो. कॅबही आली होती आमची. हॉटेलच्या दिशेने कॅब निघालीच होती. थंडीही खूप होती. सो फटाफट हॉटेलला गेलो. फ्रेशन अप झालो. तोपर्यंत डिनरचा टाईमही झाला होता. गरमागरम डिनर करून घेतला आणि खूप थकलेलो होतो, त्यामुळे झोपी गेलो फटाफट. नेक्स्ट ती उठून आम्हाला निघायचं होतं आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. सो फटाफट रेडी झालो आणि पहिलं गेलो ते म्हणजे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून घेतला. तोपर्यंत आमची कॅबही आली होती. सो फटाफट कॅबमध्ये बसलो आणि निघालो पुढे. आता पुढे कुठे जायली आहे हे पाहायचं असेल तर व्हिडिओ पुढचे नक्की बघा, फॉलो करा. भेटूया पुन्हा. बाय बाय.